नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हितेश सुरेश चहारे. आशा कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. चला तर मग आज आपण पाहूया. आजचा टॉपिक आहे भारतावर राज्य करणारे मुस्लिम घराणे कोणते कोणते होते. ते जेवढे घराणे जे भारतावर राज्य केला त्यांचा आपण एकदम क्रम पाहू. पहिल्या नंबरवर कोणता घराणे होता, दुसऱ्या नंबरवर कोणता, तिसऱ्या नंबरवर कोणता, चौथ्या नंबरवर आणि पाचव्या नंबरवर घराणा कोणता होता, यांचा पहिले क्रम पाहू आपण. आणि हा क्रम पाहण्याचा एक शॉर्ट ट्रिक आहे. ते शॉर्ट ट्रिक पहा, एकदम मजेदार आहे. गुलाब गुलाब खिले तो सांस लो. गुलाब खिले तो सांस लो. आता पहा, याचा क्रम लक्षात ठेवा. पहा, गुलाब, गुलाब मधला गुलाम, गुलाम गुलाम हा झाला पहिला वंश. खिले मधला खी म्हणजे खिलजी वंश, खिलजी वंश. तोचा अर्थ तुघलक, तुघलक वंश. सांस मधला सय्यद वंश. आणि लो मधला लोधी घराणा, लोधी घराणा. ठीक आहे. चला पहा, गुलाम वंश पहिल्या नंबरचा गुलाम वंश आहे. गुलाम वंशालाच आपण इल्बारी वंश किंवा मामलुक वंश असे सुद्धा म्हणतात. गुलाम वंश, त्याच्यानंतर खिलजी वंश, तुघलक वंश, सय्यद घराणे, लोधी वंश किंवा लोधी घराणा. ठीक आहे. गुलाम वंशाचे संस्थापक आहेत कुतुबुद्दीन ऐबक. गुलाम वंशाचे संस्थापक कोण? कुतुबुद्दीन ऐबक. खिलजी वंशाचे संस्थापक कोण आहेत? जलालुद्दीन खिलजी. तुघलक वंशाचे गियासुद्दीन तुघलक. सय्यद घराणा खिज्र खान आणि लोधी घराणा बहलोल खान लोधी. आता यांच्यानंतर जो कालखंड आहे, हा कालखंड होता हा इथपासून इथपर्यंत, म्हणजे गुलाम वंश पासून लोधी घराणापर्यंत, लोधी वंश पर्यंत हा कालखंड होता 1206 ते 1526 पर्यंतचा. इसवी सन 1206 ते 1526 पर्यंतचा हा कालखंड कोणता होता? दिल्ली सल्तनत कालखंड. ठीक आहे. आणि 1526 पासूनचा 1858 पर्यंत, 1526 पासून 1858 पर्यंतचा हा जो काळ होता, हा मुघल कालखंड, मुघल कालखंड म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. तर बाबर 1526 ते 1858. 1526 हा जो लोधी घराणा होता, या लोधी घराण्यातला शेवटचा शासक कोण होता? इब्राहिम लोधी. हा इब्राहिम लोधी घराण्यातला शेवटचा शासक होता. याच्यासोबत आणि बाबर, म्हणजे इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यात पानिपत या ठिकाणी लढाई झाली. कधी? 1526 मध्ये. 1526 मध्ये पानिपत या ठिकाणी इब्राहिम लोधी आणि बाबर यांची लढाई झाली. या युद्धामध्ये बाबर हा जिंकला आणि बाबराने भारतावर मुघल घराण्याची स्थापना केली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा एकदम सोपा ट्रिक लक्षात ठेवा तुम्ही, त्यांचा क्रम लक्षात ठेवा. ट्रिक काय आहे? गुलाब खिले तो सांस लो. गुलाम वंश, खिलजी वंश, तुघलक वंश, सय्यद वंश, लोधी. आणि त्यांचे संस्थापक पहा एक वेळा. गुलाम वंश कुतुबुद्दीन ऐबक, खिलजी वंश जलालुद्दीन खिलजी, तुघलक गियासुद्दीन तुघलक, सय्यद घराणा खिज्र खान, लोधी घराणा बहलोल खान लोधी. आणि मुघल कालखंड कोणता? 1526 ते 1858. याचे संस्थापक कोण? बाबर. तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन ट्रिक्स तुम्ही पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.